हॅलो एव्हरीवन. सो तुम्हाला थोडीशी तरी आयडिया आली असेल की आता आम्ही कुठे चाललो. ऑफकोर्स कुठे चाललो ते नसेल माहिती, पण थोडंसं तरी वाटलं असेल की येस वी आर गोईंग समवेअर. सो फायनली आई रेडी झाल्या आहेत. आईंना आम्ही असंच विचारलं की जायचं का, आणि जसं मी लास्ट टाइम बोललेली की आम्ही कधीही कोणत्याही टायमाला निघू शकतो, पण आईंची परमिशन मागायलाच पाहिजे. मग आईंना विचारलं आणि त्या रेडी झाल्या. सो आम्ही लगेच काही न विचार करता इमिजिएटली प्लॅन केला अँड नाव वी आर गोईंग. कळेलच तुम्हाला आम्ही कुठे चाललो. सो स्टे ट्यून. हॅलो. सो वी आर गेटिंग रेडी. ऑलमोस्ट सगळं पॅकिंग डन. बघितलंच असाल तुम्ही. नायसाची पण बॅग भरली आहे, एसेन्शियल्स. आता कसं झालं माहिती आहे, असं मला वाटतं आम्ही यूज टू झालो. म्हणजे फटाफट घ्या, टाका आणि निघा. आणि असं विचार करायची गरज नाही पडत आहे, कारण सगळं ऑल सेट, सगळं रेडी असतं. असं पसरलेलं नसतं. कुठे काय गोष्टी आहेत माहिती आहेत, म्हणून फक्त ते उचलायचे आणि घेऊन जायचे बस. सो नायसाची आजी आणि नायसा काय करतं ते बघू. आईची पॅकिंग झाली आहे ऑलमोस्ट. रचना पण किचनमध्ये. ऑल डन झालं सगळं. आणि नायसाची आजी रेडी. सगळं झालं आहे पॅकिंग. ऑल डन. छान दिसतंय ॲज युजल. मस्त येल्लो सूट होतं तुला एकदम. आणि नायसाचं बघा, पिंकी. सो आईची बॅग पण रेडी आहे. आई रेडी. ऑल सेट. टाइम टू लीव नाव. मला तर कळतच नाही बंद आहे का चालू आहे. केलं ना? हा केलं मी बंद. डन. निघूया ना. Destination has arrived. So finally we have reached and it's Maritus Adore Resort. आणि आम्ही आलो आहोत लोणावळा. कोण आहे की नाही? एक्झिट आहे का? आणि आजी. सो थ्रू आउट जर्नी नायसा मस्त झोपलेली आणि जसं आलो नायसा उठली. नायसा. सो वन्स अगेन वी आर इन लोणावळा. जसं तुम्हाला मी आधी सुद्धा सांगितलेलं, लोणावळा आमच्यासाठी जवळ आहे. सो वी कॅन प्लॅन ॲट एनी टाईम. सो जसं आई आम्हाला हो बोलल्या, आम्ही इमिजिएटली प्लॅन केलं अँड वी आर हिअर. सो आम्ही खूप लेट आहोत कारण चेक इन टाईम होतं आय गेस 2 वाजता आणि आता वाजले आहेत 8. सो ऑलमोस्ट हाफ डे गेला आहे, बट इट्स ओके. जेवढं पण टाईम आहे वी आर गोइंग टू स्पेंड अ गुड टाईम हिअर. Just look at me, funny. Nice, huh? नायसा. मोठी वाटायला लागली अचानक ती. कुठे आली तू नायसा? And here is our beautiful room. So सनी सगळं सॅनिटाईज करतोय.
wardrobe section and bathroom, and this is the room, and we have balcony. With a pool view. सो त्यांनी आम्हाला 2 ऑप्शन दिले, इधर यू टेक खालचं वाला नाही तर वरचं वाला. सो आम्ही दोन्ही बघितलं आणि वरच्या ह्याच्यात ना हे बाल्कनीवालं सेक्शन नाही आहे, डायरेक्ट रूममधनं पूल व्ह्यू आहे. पण आम्हाला हे असं जास्त आवडेल म्हणून मग आम्ही खालचं वाला ग्राउंड सेक्शनवालं घेतलं. अँड आय गेस दिस इज एक्झिक्युटिव्ह रूम, जिथे थोडंसं एक लिव्हिंग एरिया आहे, लिव्हिंग एरिया सेक्शन आहे. अँड दिस रूम इज फॉर 3 adults. तुम्हाला जे पण डिटेल्स हवे असतील ते तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये मिळेल. सो तिकडे जाऊन तुम्ही चेक करू शकता. आणि खूप शांतता आहे, खूप छान आहे. इकडेच ते बाजूला नारायणी धाम म्हणून एक टेम्पल आहे, खूप काय झालं नाहीसा असं नाही. ती बघ तरी आहेच तिला मस्ती. या पोरीला मस्ती करायची, नुसती मस्ती करायची. नायसाची आई आल्याला पहिला टीव्ही. आई पूर्ण सेट आहे टीव्ही बघायला, पण टीव्ही चालतच नाहीये. कारण आमचं कारण फेवरेट शो चालू होणार की तेच नाही वेळ बिग बॉस 10:30 वाजता. नाही सा कसं वाटतंय आई? छान वाटते बाहेर येऊन. आई ऑलमोस्ट 7 months ना, 7 months नंतर बाहेर निघालेत, म्हणजे प्रॉपरली बाहेर. आम्ही ऑफकोर्स फार्म हाऊसला वगैरे तर गेलोच होत, पण एक प्रॉपर स्टेला बाहेर आलेत. नाहीसाचं वेगळंच चाललंय काहीतरी. आणि आम्ही जस्ट असं विचार केलं की बाहेर जाऊया, अँड इट स्टार्टेड रेनिंग. सो हे ॲक्च्युली खूप ब्युटिफुल आहे, मला खूपच आवडलं हे हॉटेल. सो इथे लोणावळ्यामध्ये मेरिटस हॉटेलचे खूप सारे हॉटेल आहेत. इट्स अ चेन ऑफ हॉटेल. सो त्यातला आम्हाला हाच एक प्रॉपर्टी आवडलं, खूप छान आहे. ॲटलिस्ट फोटोजमध्ये तरी छान वाटत होतं, पण ऑफकोर्स इथे आल्यावर सुद्धा छान वाटतं आहे. आणि आम्ही खूप लेट आहोत, जसं मी आधी सुद्धा तुम्हाला सांगितलं. लवकर आलो असतो तर अजून छान व्ह्यू वाटलं असतं, बट इट्स ओके. आतासुद्धा आम्ही एन्जॉय करतो. आणि लोणावळा बोललं तर इट्स हिल स्टेशन, तर थोडं थंडावा आहे इकडे. आणि असं आता पाऊससुद्धा पडायला लागला आहे. नाही सा सो ते ट्राय करत आहेत की टी व्ही चालू होऊन देत, कारण टी व्ही बंद आहे. आणि जसं तुम्हाला माहिती आहे की आत्ताच्या सिच्युएशनमुळे ऑलमोस्ट खूप साऱ्या गोष्टी इकडे बंद आहेत. जसं मी तुम्हाला आधी बोलली की नारायणी धाम करून एक टेम्पल आहे, ते सुद्धा बंद आहे. इट्स अ नाईस टुरिस्ट अट्रॅक्शन वय. म्हणून आम्ही युजली आता असं बघतो की जिथे प्रॉपर्टीमध्येच तुम्हाला सगळं काही छान छान मिळेल, म्हणजे बाहेर जायची वगैरे गरज नाही आहे. तुम्ही जिथे स्टे करतायत तीच प्रॉपर्टी खूप छान असेल असं आम्ही प्रिफर करतो. हा नाहीसा काय बघते? So these 3 people are having great time here. नाहीसा जोर जोर ओरडते फक्त बाबांना बघून. सो इव्हनिंग स्नॅक्स इज हिअर. पाऊस आणि भजी. आणि नाहीसाच्या तोंडाला पाणी सुटलंय. नाहीसा नाहीसाचे बाबा अजूनही सॅनिटायझर्स करतायत सगळं काय. हे कांदा भजी
कॉलीफ्लावर, पनीर, पालक, कांदा तर कमीच दिसतो, बटाटा नाही वाटतो, आणि हा बटाटा आहे. हे वांग आहे का? गरमागरम भजी विथ मस्त बारिश. काय चाललंय? झालं. सो हे आहे नायसाचं रेडी टू इट वालं फूड, ज्यात मी लास्ट टाइम सुद्धा सांगितलेलं, ह्यात मूग डाळ आणि भात आहे. हे फक्त एक पर्टिक्युलर त्यांनी मेजरमेंट दिली आहे, त्याच्यात किती स्कूप टाकायचं ते सुद्धा सांगितलंय. सो तुम्ही त्याच्यावर इन्स्ट्रक्शन्स फॉलो करू शकता. नायसाला सुपर भूक लागली आहे, देते हा बाळा. अरे झालं, हे बघ तुलाच देते. छान छान, मस्त मस्त, छान छान, मस्त मस्त. आम्ही खातो वरण भात, आम्ही खातो वरण भात. आई कशी होती चहा? एकदम छान होती, स्ट्रॉंग आहे, एकदम सुस्ती उडाली. बनवली कोणी? काय आहे, सनीने वगैरे काय बनवली नाहीये, पण आईंना ऍक्च्युली खूप स्ट्रॉंग चहा आवडते, आणि आईंना काय गोष्ट आवडली म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. चहा ॲक्च्युली एकदम छान आहे, मस्त गरमागरम चहा विथ अ व्ह्यू. आम्ही आय गेस फर्स्ट टाइम असं ग्राउंडला वगैरे आणि बाल्कनी सिस्टम मध्ये राहतो. इट्स ब्युटिफुल. आणि नायसाचं पण संपलं, पूर्ण खाल्लं तिने, आणि आता तिला मस्ती सुचते. सो रचनाला मी फर्स्ट टाइम चहा पिण्याला फोर्स करतोय. हाऊ इज द टेस्ट? मला आजपर्यंत चहाची टेस्टच कळली नाही, कारण मी चहा पित नाही. नाही आवडला? सो वी आर डन विथ लेट इव्हनिंग स्नॅक्स. आता आम्ही सगळे रेडी झालो आहोत इन नाईट ड्रेस, आणि जी छोटीशी प्रॉपर्टी आहे तिथे जस्ट आम्ही एक राऊंड मारतो, एक इव्हनिंग वॉक. चलो, सो विथ ऑल दी प्रिकॉशन्स, मास्क, वेस्ट, सॅनिटायझर. चला, ऑल सेट. ऑल सेट. आता तिला कळलंय मी मास्क घातले ना, मग मी बाहेर चालले, मग बाबांकडनं माझ्याकडे आले. पक्की शाळी आहे. वर्क फ्रॉम हॉटेल आमचं चालूच आहे. चालले बघ. चला, बाय. आता झालं. इकडे. Now we are leaving for the walk. सो एक मस्त छोटासा पाथ त्यांनी इथे बनवला आहे पूल साईडला, म्हणजे पूर्ण पूल वॉक करू शकतो. आणि हे आहेत. सो वी आर इन द ए विंग, तो आहे आमचं. ते आहे कॅम्पिंग सेक्शन, अँड दिस इज द वे द रो हाऊसेस आर. ऑफकोर्स ड्यू टू कोविड पूल तर ॲक्सेस नाही करू शकत, बट वी कॅन सिट ओवर हिअर अँड spend our time.
ब्युटिफुल ट्री. हा हो हो, ते छोट्या मुलांचं आहे, हे मोठ्यांचं आहे. So, आई मस्त एन्जॉय करतायत, त्यांना आवडतंय. जर नायसा मोठी असती तर ती इथेच आम्हाला दिसली असती, पण आता तिला काहीच कळत नाही. सनी वॉज ट्राईंग की तो तिला घेऊन बसेल, पण ती घाबरत होती म्हणून ती नाही बसली. वरून डायरेक्ट गॅलरी, पण नाही त्याला गॅलरी पण नाहीये. फक्त खिडकी उघडायची, गॅलरी फक्त खिडकी उघडायची आणि मग हे व्ह्यू दिसते. खूप दिवसानंतर खूप महिन्यानंतर आम्ही टाइम स्पेंड करतोय असं बाहेर. स्मॉल गेट टुगेदर. आईन बरोबर. गेट टुगेदर इन द सेन्स अ स्मॉल फॅमिली त्यांना टाइम. थोडंसं रिलॅक्स फील व्हायला पाहिजे, कारण ऑलमोस्ट 7 months पर्यंत घरातच होते. म्हणून त्यांना थोडं. आणि इथे आम्ही कुठेच बसू नाही शकत आहोत, कारण पाऊस पडल्यामुळे सगळं काही ओलं आहे. सो आम्ही उभेच आहोत आणि एन्जॉय करतो. आता इकडे बघते. आणि नायसाला बिलकुल बसायचं नाहीये, तिला फक्त फिरायचं आहे. नायसा सो आम्ही जसं हे पिक्चर्समध्ये बघितलेलं हे सेम तसंच आहे. तुम्ही तुमच्या फॅमिलीबाबत स्मॉल गेट टुगेदर नक्कीच करू शकतात. रिजनेबल आहे, छान आहे. आणि जसं तुम्ही बघितलं रूमसुद्धा स्पेशियस आहे. आता आम्ही तिघं एकाच रूममध्ये राहतो अँड त्यांनी आम्हाला बेडसुद्धा प्रोव्हाइड केले आहे, तुम्हाला मी दाखवतेच. सो इवन दॅट वन इज कम्फर्टेबल. सो इट्स गुड 1 day स्टेसाठी. आणि तुम्हाला जी पण इन्फॉर्मेशन ह्याच्या रिगार्डिंग हवी असेल तर तुम्हाला ते माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच मिळेल. अँड मी हे बुक केलं आहे booking.com अँड येस. सो दिस इज द एक्स्ट्रा बेड वी हॅव अरेंज्ड फॉर. आणि एकदम कम्फर्टेबल आहे. अँड इवन अवर डिनर इज रेडी. स्वतः आम्ही मस्त असं बसणार आहोत विथ अ पूल व्ह्यू. सो वी आर ऑल सेट टू हॅव डिनर. आणि आम्ही आज मागवलंय टोमॅटो सूप, जे आईंचं फेवरेट आहे. आणि हे आहे पनीर टिक्का मसाला, डबल स्पायसी. सगळं फूड आमचं स्पायसी आहे. शेजवान राईस, चिकन चिली, रोटी आणि सलाड. येस, वी आर रेडी टू ईट. खूप भूक लागली. आई पहिले सूप घेत आहे, मी घेते तिला. मी तिला नको आईचा फेवरेट आहे क्रीम ऑफ सूप आणि माझा पण फेवरेट आहे. एवढे टाकले. बस बस बस. आईना आवडावं. आंबट आहे, छान आहे. गरम नाही. इथं गारवा आहे ना, लगेच थंड होतं. सूप कोण पितंय? नाही सा फर्स्ट टाइम पियाली टोमॅटो सूप. नाही, घरी दिले ना. हा, घरी बनवले ना टोमॅटो सूप. तिला आवडेल, पण आंबट आणि तिखट नाही असं. So these 3 girls having the great time, enjoying life. With a beautiful, handsome man. Oh my God. Handsome. सुरक्षित होने के मौके देने जा रहे हैं. आज These से big आपको जो boss भी fans. कार्य दिए जाएंगे
रचना विजेता होने वाले सदस्य बिग बॉस फॅन इस हफ्ते सुरक्षित होते जाएंगे। रचनाची सासूबाई BTS fan. से आणि माझी प्रिय आई सफर पर आगे बढ़ते जाएंगे। त्या सरदारजीचं काय इंट्रोडक्शन दिलं तरी कि पवित्रा काय एवढं? कन्फेशन हो गया। काय एवढं नाही. डन विथ द डिनर नाव इट्स टाइम टू स्लीप आम्ही नाही झोपणार ऑफकोर्स आई झोपेल आता वाजले आहेत 2 रात्रीचे. आई मस्त झोपल्यात. माझं जस्ट एडिटिंग करून झाली आहे आणि आमची ही मस्त झोपलेली आणि पण उठली आणि आता गॉड नोज कधी झोपणार आहे तोपर्यंत आम्हाला काही झोपून देणार नाही कारण हिच्या बाजूला झोपू नाही शकत ती आपल्या तोंडावर वगैरे येऊन झोपते. सो आम्हाला ॲक्च्युली जायचं होतं बाहेर असं ते वॉक करायला बट नाही जाऊ शकत कारण आम्ही झोपल्यात आणि जर आम्ही बाहेर गेलो तर की नाही काढू शकत. की काढली तर लाईट्स ऑफ होतील आणि की घेऊन नाही गेलो तर मग आम्ही आतमध्ये कसं येणार. तर सनीने जुगाड पण लावला पण मी नाही बोलली. अरे छान आहे नाईट मस्त आहे खूप शांतता आहे इकडे ॲज युजल अजिबात कशाचाही आवाज नाही आहे कोणत्याही प्राणीचा पण आवाज नाही म्हणजे डॉग्स वगैरे काही आवाज नाही खूप शांतता आहे. आई मस्त गाढ झोपल्यात आणि आता आम्ही पण झोपणार आहोत जर आम्हाला नायसाने झोपून दिलं तर. थँक गॉड सनी कॉफीसाठी नाही काय बोलला. So today ends here and भेटूया लवकरच. Stay tuned. Good night.